आणि आता एक धक्कादायक बातमी आणि एक धक्कादायक व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास देशातील सर्वोच्च तपास यंत्रणा अर्थात सीबीआय करत आहे। या प्रकरणी आरसीसी क्लासेसचे मोठे गावकर हे सध्या सीबीआयच्या कोठडीत आहेत। पण ते सीबीआयच्या कोठडीत असतानाचा एक धक्कादायक असं वास्तव समोर आलंय। एनडीटीव्ही मराठीच्या पाहणीत नाशिकमधल्या आरसीसी क्लासची शाखा सुरू असल्याचं आढळलंय। इथे विद्यार्थ्यांना डेमो लेक्चरसाठी बोलावलं जात असून 12वी साठी 1,10,000 रुपये फी आकारली जाते। विशेष म्हणजे नीट पेपरफुटी प्रकरणाचा आमच्या क्लासवर कोणताही परिणाम झालेला नाही आणि नीट परीक्षेपर्यंत वर्ग नियमित सुरू राहतील असा दावा क्लासच्या प्रशासनाकडून करण्यात आलाय। एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये काय नेमकं रेकॉर्ड झालंय तुम्हीच पहा। आपली फीस ही स्कॉलरशिप होती किती तर त्यांना 11वीच्या सिलेबसवर आधारित स्कॉलरशिप घेतो आपण। अच्छा तर मग किती 1,10,000 एका वर्षाची फी त्याच्यात स्कॉलरशिप। अच्छा आणि स्कॉलरशिप कितीपासून मग ती 10% तर 90%। 10% तर 90%। आणि याच्यात काय काय करून होईल आपला नीट जेडब्ल्यू दोन्ही की फक्त नीट होईल आणि सीईटी सीईटी नाही करत का काही फीज पाहिजे कमी जास्त कसं स्कॉलरशिप दिल्यानंतर आणि प्रोसेस कशी असेल म्हणजे आता समजा फी भरायची किंवा मग ऍडमिशन घ्यायचं आहे तर आपली प्रोसेस कशी असणार याचं पहिले एक्झाम द्यावी लागेल त्यांना। एक्झाम नंतर किती मार्कांची एक्झाम त्यांची 720 जर नीटसाठी आणि त्याच्यातलं क्वालिफिकेशन किती मार्क स्कॉलरशिपचं क्वालिफिकेशन त्यांचं कमीत कमी 120 मार्क्स पासून असतं। 120 मार्क्स समजा जर 200 मार्क पडले तर किती फी कमी आमच्या पहिल्या विद्यार्थी किती मार्क्स आलेला त्याच्यावर म्हणजे मेरिटवर असते आणि क्लास किती दिवसात क्लास त्यांचा नीटची एक्झाम होईपर्यंत असतो मे पर्यंत नाही 30 एप्रिलपर्यंत मे मध्ये एक्झाम असते। अच्छा परंतु थोडं वातावरण असं ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम तर नाही पहिले डेमो लेक्चरला पाठवा। अच्छा डेमो लेक्चर झाल्यानंतर विद्यार्थ्याला शिकवण्याची पद्धत वगैरे कशी वाटते तर एक्झाम देऊ द्या आणि पण समजा क्लासला ऍडमिशन घेतलं महिन्याभरातच काही बंद वगैरे सील वगैरे झालं तसं नाही तर विनाकारण सर्व पेमेंट वगैरे आणि नीटची गॅरंटी काय नीटची गॅरंटी मिळेल गॅरंटी कशी विद्यार्थ्याला प्रिपरेशन करावं लागेल। अच्छा कधीपासून उद्यापासून पाठवतो सगळे 8 ते 11 पहिले 3 लेक्चर असतील 11 ते 11:30 लंच ब्रेक 11:30 कॉलेज दुसरे 3 लेक्चर दररोज 6 लेक्चर असतील। ओके 2:30 नंतर संध्याकाळी 4:30-5 वाजेपर्यंत डीएसपी सेशन असतो विद्यार्थ्यांना म्हणजे दिवसभरामध्ये जे शिकवलेले त्याच्यात जर काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स क्लिअर। ओके चालेल।